श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आपण बघणार आहोत किचन टूर. तर हॉलमधून एंटर केल्यानंतर इकडे वॉशरूम आणि त्याच्या समोरच लगेच टॉयलेट आहे आणि त्याच्या बाजूला वॉश बेसिंग, त्यानंतर वॉश बेसिंगच्या वरती एक मिरर बसवलेला आहे आणि बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते माझे फेसवॉश वगैरे त्याच्यावर ठेवलंय मी. त्यानंतर मग उजव्या आणि डाव्या साईडला पण प्लांट आहे. त्यानंतर फ्रिजच्या वरचा पसारा तो इग्नोर करा. त्यानंतर मागच्या साईडला कडप्प्याची मांडणी आहे, त्याच्यावर सगळे डबे ठेवलेत आणि त्यानंतर मग इकडे आणि हा आहे माझा किचन कडप्पा. त्याच्यावर मग गॅस ठेवलाय आणि त्याचबरोबर किचन कडप्प्याच्या वरती पण त्यांनी 2 अशा मांडण्या दिलेल्या आहेत आणि त्या मांडण्यांवर न लागणारे म्हणजे जास्त यूज न होणाऱ्या बरण्या वगैरे मी ठेवल्यात आणि त्याचबरोबर हे प्लांट पण मी Meeshoवरून मागवलेले, खूप छान वाटतात, ते पण ठेवलेले आहे. आणि त्याचबरोबर खिडकीत पण तसेच प्लांट, त्यानंतर इकडच्या साईडला दररोज लागणाऱ्या सगळ्या वस्तू, त्यानंतर परत इकडच्या बाजूला मी सगळ्या बरण्या अशा रेग्युलर यूजच्या ठेवल्यात. त्यानंतर त्याच बाजूला रेग्युलर यूज होणारे जे भांडे असतात माझे ते ते आहे इकडच्या मांडणीला. आणि त्याचबरोबर वरच्या साईडला कोटमाळा दिलेला आहे. त्याच्यावर मी सगळ्या न लागणाऱ्या वस्तू माझ्या त्या ठेवलेल्या आहेत. म्हणजेच पाणी वगैरे भरायची गरज नाही. 24 तास पाणी आहे म्हणून टब वगैरे सगळं मी वरतीच ठेवून दिले. त्यानंतर हा जो खालचा पार्ट आहे किचनचा, त्या खाली मी असं कांदा, बटाटे जे ठेवतात ती ट्रॉली ठेवते. त्यानंतर इकडे सिलेंडर, त्यानंतर इकडे कचऱ्याचं डस्टबिन वगैरे, त्यानंतर दररोजचे रेग्युलर यूजचे जे किचनसाठी लागतात ते रुमाल वगैरे ठेवलेत आणि असं आहे माझं किचन. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ.